नियोजन खूपच जास्त आमचं बिघडलं. कारण आम्ही बसून म्हणजे असं बसवलेल्या गौराई बसवणार होतो. पण थोडं ते मेजरमेंट हे ते व्यवस्थित येतच नव्हतं. मग शेवटी जसं सिम्पलच गौराई बसवल्या. तर तुम्ही मी साडी कशी नेसवते तो पण व्हिडिओ पूर्ण पहा. हा ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इथून पुढेही तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. तर आता मी फक्त जस्ट तयारी करून घेत आहे गौरी आगमनाची. म्हणजे साडी वगैरे सगळे व्यवस्थित पिनअप करून घेते. मग आपण सगळे जे गौरीचे मुखवटे वगैरे आहेत ते सगळं ताटामध्ये मांडून गौरी आगमन आम्ही करेक्ट 5 वाजता करणार आहे. आणि हा माझा ब्लॉग म्हणजे हा व्हिडिओ मी आत्ता काढत आहे 4 वाजता, म्हणजे कंप्लीट 1 तास आधी. आणि सगळं घरातील आवरून वगैरे मग निकिताने रांगोळी काढलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर. सगळ्या साड्या व्यवस्थित पिनअप करून झाल्याच्या नंतर आम्ही गौरी आगमनाची तयारी करत आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं सगळं सजवलेलं आहे. कुंकवाचं पाणी घेतलेलं आहे पावलं उमटवण्यासाठी. आणि इथे सविता ओवाळून घेत आहे. गौरींना हळदी कुंकू वगैरे लावत आहे. आधी तुळशीची पूजा केली जाते, मग मुखवट्यांना हळदी कुंकू वगैरे लावायचं असतं. आणि इथे तुमच्या लाडक्या ढेबे टीचरांची एंट्री झालेली आहे. आणि मी पण इथे ओवाळून घेत आहे. आणि हे सगळे फोटो मी मेमरी कलेक्ट करण्यासाठी काढलेले आहेत. औक्षण म्हणजे ओवाळताना गौरी पूजनाचे. त्यानंतर सासूबाईंचे वगैरे फोटो काढले. आणि याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. औक्षण आम्ही कसं केलं म्हणजे गौरी पूजनाचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही यानंतर पाहणार आहे. हे फक्त जस्ट फोटो आहेत जे आम्ही फक्त मेमरी कलेक्ट करण्यासाठी क्लिक केलेले आहेत. आणि इथे रुक्साना त्याने स्वातीताईंनी ओवाळून घेतलेलं आहे या फोटोमध्ये. त्यानंतर निकिता औक्षण करण्यासाठी आलेली आहे. तिनेही औक्षण करून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे आमच्या गौराईंचे मुखवटे आहेत. आणि आता तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ गौरी आगमनाचा पाहणार आहे. तर इथे हळदी कुंकवाचं पाणी करून घेतलेलं आहे. त्याची पावलं आपण घरात उमटवणार आहे. आणि इथे निकिताने छान अशी रांगोळी काढलेली आहे तुळशीच्या बाजूला. आणि इथे आत्ता सविता ओवाळून घेत आहे, हळदी कुंकू वगैरे लावून घेत आहे. आधी तुळशीला हळदी कुंकू लावायची प्रथा आहे. आणि तुळशीचे पण खूप महत्त्व आहे. त्यानंतर तुम्ही माझा जर लाईव्ह पाहिला असेल आज सकाळचा, म्हणजे की मंगळवार सकाळचा लाईव्ह, त्यामध्ये एक दादा आहेत, त्यांनी खूप छान गौरी आगमनाचे महत्त्व सांगितलेले आहे. ते मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर तो लाईव्ह पण तुम्ही माझा जाऊन नक्की पहा. तर खूप छान त्यांनी गणपतीचे पण महत्त्व, परत गौराईंचं पण महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे त्यामध्ये. आणि इथे तुमच्या स्पेशल अशा ढेबे टीचरांची एंट्री झालेली आहे आणि त्या आता औक्षण करून घेत आहेत. तर माझा आजचा लूक कसा होता तो मला नक्की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि मी आत्ता इथे औक्षण करून घेत आहे. त्यानंतर तुमच्यापैकी कोण कोण गौरी गणपती बसवतं ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज सगळ्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या मी लाईव्ह सेशन चालू केले आहेत, म्हणजे मी लाईव्हला येत असते दिवसातनी 1दा-2दा तरी. तर त्या लाईव्हला तुम्ही नक्की व्हिजिट देत जा. सबस्क्राईब केलं तर तुम्ही मी लाईव्हला कधी येते याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजचा माझा लूक कसा होता तो पण मला तुम्ही सांगू शकता. तर इथे 5 बायकांनी औक्षण करून घ्यायचं असतं, म्हणजे ओवाळून घ्यायचं असतं गौरींना. हळदी कुंकू वगैरे लावायचं, गौरींचं छान तोंड गोड करायचं, साखरपेढे वगैरे भरवून, आणि मग त्यांना घरामध्ये घ्यायचं असतं. तर मग आता माझा औक्षण करून तर झालेलं आहे. तर मग मी आईंकडे ताट देत आहे. आणि या आहेत माझ्या सासूबाई. आणि
आमच्या आई इथे आता हळदी कुंकू लावून घेतात. मेन महत्त्वाची गौराई पूर्वी जी बाजूला ताटामध्ये ठेवलेला तेरडा म्हणून आहे आणि तिचं पूर्वी पूजन करायचे गौराई म्हणून. आत्ता तरी बसवतात गौराई वगैरे, साड्या वगैरे घालतात, दागिने हे ते सगळं आता सगळं साज शृंगार घालतात. पूर्वी फक्त गौराईंना ह्या झाडाच्या म्हणजे या वृक्षांच्या स्वरूपातच पूजन केलं जायचं. या तेरडांचंच पूजन करायचे, त्यांनाच पाठीमध्ये सजवायचं, त्यांनाच हळदी कुंकू वगैरे लावायचं, म्हणजे काय असेल ते त्यांनाच गोडधोड द्यायचं. ते झाड आहे तेरडाचं, पूर्वी आमच्या वेळेस तरी तसंच होतं. आणि त्याचं तेरडांचंच खूप महत्त्व आहे. तेरडा म्हणजेच गौराईचंच रूप आहे आणि त्या महत्त्वाच्या गौराई असतात. आत्ता मुखवटे वगैरे निघालेले आहेत आणि आता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जास्त करून डेकोरेशन हे ते त्याला जास्त महत्त्व दिलेलं जातं. पण मेन गौराई ही जी साईडला ताटामध्ये वनस्पती स्वरूपात तुम्हाला दिसत आहे ती मेन गौराई असते. आत्ताच्या जमान्यामध्ये मुखवट्याला त्याला खूप महत्त्व दिलं जातं. मी पण पाहिलेलं आहे आणि इथे पाहू शकता निकिता औक्षण करून घेत आहे. तर आम्ही गावाकडं खरं तर टोपलीमध्ये, तांब्यामध्ये हे सगळं तेरडा हे ते सजवून ठेवायचं. खूप छान गावाकडची गौराई तर खूप छान असते. आणि हे आम्ही डब्यांमध्ये गौराई बसवायचो. तर अजूनही मला आठवते मी आईसोबत गौराई बसवायचे डब्यामध्ये, धान्याच्या डब्यामध्ये लाकूड उभं करून. ते दिवस खूप छान होते. तर इथे पाहू शकता ही माझी विद्यार्थी आहे शिपा, ती इथे औक्षण करून घेत आहे. आणि जितकं आत्ता फराळाचं वगैरे ठेवलं जातं, फळं वगैरे ठेवली जातात किंवा अजूनही स्वीट होममधून नाही ते लाखो हजारो प्रकार आणून आपण गौराईंच्या समोर ठेवतो. हे पूर्वी इतकं काहीच नव्हतं. मला तरी आठवते माझ्या माहेरी म्हणजे फक्त गोडधोड असे वडे वगैरे हे ते बनवायचे आणि पुरणपोळ्या वगैरे केलेल्या आठवतात. पण आता खूप जास्त हे निघालेलं आहे आणि आता आमचं गौरींना पूजन वगैरे झालेलं आहे. मग त्यानंतर आम्ही हळदी कुंकू लावत आहे एकमेकींना सगळ्या महिला. मग थोडेसे फोटो क्लिक केलेले आहेत. आम्ही 5 सवाष्णींनी ओवाळून घेतलेला आहे. तर गौराई कशा पद्धतीने घरामध्ये घेतली जाते याचा पूर्ण हा व्हिडिओ चालू आहे, तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला मेहंदी काढायची सगळं करशील कोणत्या सालात? चला कुठल्या सालात चल पुढे चल तू ठीक आहे, तू पुढे चल. अरे माझी आई चल ना. कुठे इथं ना डायरेक्ट आता बा थांब. गौराई कशाच्या पावली? गौराई हळदी कुंकवाच्या पावली. गौराई कशाच्या पावली? गौराई हळदी कुंकवाच्या पावली. पोज करत काढा. पोज पण करत जा. त्यांच्या हातात दे ना ते ताट. आणि तू गौराई धनधान्याच्या पावली. गौराई कशाच्या पावली? गौराई लक्ष्मीच्या पावली. गौराई कशाच्या पावली? गौराई सोन्या चांदीच्या पावली. कुंकू पॉवरफुल नाहीये. इकडे कर आता वरच्या. आम्हीच नाही पॉवरफुल. बाळा तू पुढे जा, आतला दीदी 1 मिनिट किती थांब, त्याला जाऊ दे. हा जा आतून काढ. तिला हे स्पेसच नाही म्हणजे असं फिरायला. हे गेलं पाहिजे सगळ्यांचं करते. गौराई कशाच्या पावली? गौराई लक्ष्मीच्या पावली. गौराई लक्ष्मीच्या पावली. पुढे गणूच्या तिकडे गौराई हळदी कुंकवाच्या पावली. गौराई हळदी कुंकवाच्या पावली. गौराई धनधान्याच्या पावली. गौराई धनधान्याची पावली. चांदीच्या पावली. चल पुढे तिकडे चला त्या मध्ये. गौराई
गौराई सुख समृद्धीच्या पावली. गौराई गौराई कशाच्या पावली. गौराई गौराई सुख समृद्धीच्या पावली. गौराई गौराई कशाच्या पावली. गौराई गौराई सुख शांतीच्या पावली. गौराई गौराई कशाच्या पावली. मागं वरती पाहिजे वर देवापाशी केलं तरी म्हणजे थांबवत ना. हा थांबवायचा. एकच पण काढू नकोस. तिथे काढ. पूर्ण करत नव्हतं फिरवायचं. नाही बस आता जा देवा पुढे तसंच. ते एवढं आग पडते बघ त्या भांड्यांवर. हा बस बघू ते गॅसच्या समोर एक काढ. इथं हा ते पायपासून तिकडे ठेव. त्याच्यावर कळवा बिडी ठेव. खाली खाली दीदीला पण काढ. खाली खाली तिच्या हातातच काढ फक्त. तिकडे त्या कपाटाच्या समोर एक काढ आणि बाहेर चल. देवा ठेवतो आता. चल आता ते गॅस स्टँडच्या पुढे काढ म्हणजे झालं. हे बाजू असं बसवलं का. पॉज कर. एक ठेवलं तरी इथे इथं दाबायचं पॉज करायच्या वेळेस. हा आणि मग चालू करायच्या वेळेस. आता ते चालू आहे. तिथे एकाकडे एक एक नको. तिकडं असे दोनदा उठवायला आणि इकडे दोनदा. हा ना मग कळलं का? बरं दोनदा उठव. मी एक एकच म्हणतो. दोनदा उठव. दोन वेळा इकडे दोन वेळा इकडे. दोन इकडे दोन इकडे. तिथे उठव. ठेवायचं. चल थांब जरा. असं हातात बघ. गळत हे करू. नीट तर बाळा बघ. खाली बघ. दीदीचे हात कुठे आहेत. तू बघतोय की इकडं. कुठेतरी पाहिलं. दाखवते पावलं. असं इथं साडीची पिन बी नाही की. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी आमच्या निकिताने पावलं काढलेली आहेत हळदी कुंकवाची. आणि किती छान दिसत आहेत फरशीवरती. ओरिजिनल जशी पावलं असतात तशीच सेम पावलं काढलेली आहेत तिने पूर्ण घरभर. तर तुम्ही पण अशाच पद्धतीने गौराईंचं आगमन करता का मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. अशा प्रकारे आमच्या गौरींचे आमच्या घरामध्ये आगमन झालेलं आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिलाच असेल. आणि जे माझं अर्धवट काम राहिलेलं होतं साड्या नेसवण्याचं ते काम आता मी पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. पुन्हा चालू केलेलं आहे. मुखवटे घरात घेतल्याच्या नंतर आम्ही परत ते काम आमचं चालू केलेलं आहे. आणि इकडे पाहू शकता निकिताने गौराईंसाठी छान असा आल्याचा चहा बनवलेला आहे. तर छान छोट्याशा कपमध्ये तिने गौराईंसाठी चहा ठेवलेला आहे. आणि छोटे छोटे तांब्यावरून पहिलं पाणी दिलेलं आहे त्यांना पिण्यासाठी. तर ते निकिताने आधीच ठेवलं होतं. आणि तुम्ही पाहू शकता आता गौराईंचा सगळा साज शृंगार तयार झालेला आहे. तर आमच्या गौराई कशा वाटतात ते पण मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि जे कोणी नवीन व्हिडिओ पाहणारे असतील त्यांनी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि कमेंट्स पण करत जा जेणेकरून मला पण समजतं की कोण कोण मला सबस्क्राईब करतं. आणि एकदम ट्रू खरोखरचे ओरिजिनल सबस्क्रायबर कोण आहेत ते त्यामुळं समजतं. तर मला नक्कीच कमेंट पण तुम्ही करत जा. आणि तुम्ही कोण गौराई पुण्यात बसवत असेल गावी बसवत असेल काही असू द्या तर मला कमेंटमध्ये ते पण तुम्ही सांगा. आणि आमच्या गौराईंचा लुक कसा वाटतोय. तर आम्ही कंप्लीट 3-4 तास हे सगळं आवरत होतो. कारण साज शृंगार परत दागदागिने साड्या परत त्याच्यानंतर मुखवटे हे सगळं व्यवस्थित बसवायला लागतं. कारण ते 2 ते 3 दिवस गौराई त्या एकाच ठिकाणी उभ्या असतात. आणि खरं तर मला गौराई बसलेल्या बसवायच्या होत्या पण काही कारणास्तव ते पॉसिबल झालेलं नाही.
पण नेक्स्ट इयर मी नक्की ट्राय करणार आहे बसलेल्या गौराईंसाठी. आणि गौराईंच्या साड्या कशा वाटतात त्या पण मला तुम्ही सांगा. आणि ढेबे टीचरांचा आजचा लुक कसा आहे तो पण तुम्ही नक्कीच आज सांगा. तर तुम्ही पाहू शकता आता तयार झालेल्या आहेत छान अशा आमच्या घरातील लक्ष्मी म्हणजे गौराई. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि आम्हाला समजलंच नाही टाईम कसा चाललाय ते, कारण काही ना काहीतरी हेच होत होतं. हा दागिना तो दागिना परत साडीची पिया करण्यात आमचा खूप सारा टाईम निघून गेला. आणि आम्हाला गौरींसाठी भाजी भाकरी पण बनवायची होती, तर त्यासाठी पण तयारी करायची होती. पहिला निवद हा पहिल्या दिवशी गौराईंसाठी भाजी भाकरीचाच असतो. त्यानंतर फायनल टचअप देण्यासाठी मी गौराईची साडी वगैरे नीट करून पाहत होते आणि व्यवस्थित सगळे साडीचा घेर वगैरे आहे की नाही ते चेक करत होते. खरंच मला म्हणजे वेगळ्या टाईपची गौराईची साडी म्हणजे नेसवायची होती गौरायांना, पण ते काही पॉसिबल झालेलं नाही आहे कारण थोडा टाईम पण कमी होता माझ्याकडे. आणि थोड्या वेळामध्ये पण आमच्या छान अशा गौराई तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही दरवर्षी डेकोरेशन हे वेगवेगळं करतो, एकसारखं डेकोरेशन नसतं. आणि यावर्षी आम्ही खूप असं सिम्पल डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे मंडप वगैरे पण नाही घातलेला. तुम्ही माझ्या दरवर्षीचं जर गौराईंचा ग्राफ पाहायचा असेल तुम्हाला, दरवर्षी गौराई कशी होती माझी, तर तुम्ही इंस्टाग्रामवर पण पाहू शकता, तिथे आहे सगळे व्हिडिओ. फायनली सगळं आवरून झाल्याच्या नंतर तुम्ही आमच्या गौराईचा पूर्ण लुक पाहू शकता, पूर्ण डेकोरेशन पाहू शकता. आम्हाला सिम्पल असं डेकोरेशन करायचं होतं आणि हे गौराई बसवल्याच्या नंतर आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला आमच्या गौराईचं डेकोरेशन तुम्हाला आवडलं का, आणि आवडलं असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करा. तर अशा प्रकारे किती छान दिसत आहेत आमच्या गौराई, नजर नको लागायला कोणाची. तर तुम्ही पण अशाच बसवल्यात की मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या गौरायांचा लुक कसा आहे. तर आणि तुम्ही तुमच्या गौरायांबद्दल पण मला कमेंटमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. इथून पुढे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि वॉच टाईम 4000 तासाचा आपल्याला कंप्लीट करायचं आहे, तर माझे पूर्ण व्हिडिओ पाहत जा, स्किप करत जाऊ नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याने तुम्हाला इथून पुढे असेच छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. कारण 1000 सबस्क्रायबरचं टास्क तर कंप्लीट झालेलं आहे आणि लक्ष्मी मातेच्या आशीर्वादानेच ते कंप्लीट झालेले आहेत. तर फायनल आमच्या गौरी किती छान दिसत आहेत तुम्ही पाहू शकता. आणि मी आता हा ब्लॉग इथेच एंड करणार आहे. तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक. यानंतर आपण मिशन 4000 वॉच टाईम राबवत आहे, त्यानुसार लाईव्ह सेशन पण घेणार आहे. तर त्याला पण तुम्ही नक्कीच हजर राहा आणि माझ्या लाईव्हला पण येत जा. तर थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. आणि त्यानंतर आम्ही रात्रीच्या नाईटला हातावरती मेहंदी काढलेली आहे. उद्याचा हळदी कुंकाचा व्हिडिओ पण तुम्ही पाहायला विसरू नका. सो गुड बाय.